तर सध्या जगामध्ये ना, मी तर जगामध्ये बोलण्यापेक्षा संपूर्ण देशभरामध्ये सगळ्या ठिकाणी ना एका खूप सुंदर अशा चित्रपटाची हवा झाली आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. चित्रपट सगळ्यांना माहितीच आहे कोणता आहे तो. छावा चित्रपट, ज्या चित्रपटाने अनेक उच्चांक गाठलेत. म्हणजे सक्सेस काय असलं पाहिजे, तर छावासारखं सक्सेस असलं पाहिजे असं बोलायला काहीच हरकत नाही. या चित्रपटामध्ये खूप सुंदर, सुंदर आणि खूप चांगल्या आणि दमदार अशा मराठी कलाकारांची नांदियाळी आपल्याला बघायला मिळाली. असेच मराठी कलाकार फक्त हिंदीमध्ये नाही, तर मराठीमध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने वर्चस्व गाजवत आहेत. फक्त सिनेमा नाही, तर मालिका असतील किंवा नाटक असतील, एकांकिका असतील, या सगळ्या माध्यमातून ते आपलं मनोरंजन करतच आहे. आणि अशाच एक अष्टपैलू कलाकाराच्या घरी आलो आहे. कलाकाराच्या बोलण्यापेक्षा एक कलाकाराच्या जोडीच्या घरी आपण आलो आहोत. एक आपण एकंदरीतच असं बोलायला काही हरकत नाही, ते सध्याच्या टायमाचे किंवा आत्ताच्या ह्या फेज मधले पॉवर कपल असं बोलायला काहीच हरकत नाही. आपल्यासोबत शुभंकर एकबोटे आणि अमृता बने आहेत. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं अभिनंदन. खूप धन्यवाद. सुंदर सक्सेस मिळाला आहे छावाला. फक्त छावाला नाही, तर मला ना एक इथे आठवण करून द्यायला आवडेल, की 2 वर्ष आधी बरोबर आपण बोलू शकतो चौकसाठी आपण भेटलेलो. Right, right. 2 वर्ष आधी आम्ही चौक ह्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने भेटलेलो ऑर्चिडला. आणि ऑर्किड हॉटेलला ना खरंच खूप माहोल असतो, तामझाम असतो. राईट. दयादादाचा पहिला चित्रपट. करेक्ट. आणि पहिल्या चित्रपटामध्ये ना असतं ना, की त्याला खूप सुंदर एक प्रश्न विचारलेला, की पहिल्या चित्रपटामध्ये तुला याच कलाकारांना घ्यायला का आवडलं? तर त्याचं उत्तर मला खूप आत्तापर्यंत आठवतं. ही वॉज लाइक, की ही माझी पहिली कलाकृती आहे. तर माझ्या पहिल्या कलाकृतीमध्ये मी ज्या कलाकारांना घेईन ना, ते कलाकार सुद्धा माझ्यासाठी पहिले असतील. कारण का त्यांचं काम माझ्या चित्रपटामध्ये पहिलं असणार आहे. तेव्हापासून मी शुभंकरला पर्सनली शुभंकर एकबोटे या अभिनेत्याला ओळखायला मी लागलो. कारण का ना ह्याच्या आधी शुभंकरला मी ओळखायचो, पण जेव्हा असतं ना, की आपण काम बघतो ना, तेव्हा की अरे भाई काय हे? राईट. काय असू शकतं असं? गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण भेटलो आहोत. राईट. सगळ्यात आधी तुम्हाला दोघांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद तुम्हालाही, संपूर्ण लेट्सअपच्या टीमला आणि नितीन तुलाही धन्यवाद. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे आभार मनापासून की तुम्ही म्हणजे तू ज्या पद्धतीने आता माझं कौतुक केलंस किंवा नोंद घेतलीस त्या गोष्टीची किंवा आमच्या दोघांच्याही हो, अ, म्हणजे काय म्हणू शकतो, अशी ओळख करून दिलीस, की पॉवर कपल. राईट पॉवर कपल. हा. थँक्यू सो मच. खरंच थँक सो मच. नाही, कारण का ना मी सुरुवात आपण गप्पा करूया. आपण इंटरव्ह्यू सारखा इंटरव्ह्यू नाही करायचा. ते हो. बोरिंग होण्यासारखा एकदम कॅज्युअल घेऊया आपण. राईट. गुढीपाडवा आहे. असं म्हणतात, की गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातला पहिला सण असतो. होळी तर झालीच आहे, पण नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते असं बोलायला काही हरकत नाही. तुमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर हा तुमचा पहिलाच पाडवा आहे. तुम्हाला विचारायला आवडेल, सुरुवात झाली आहे पाडव्याची, की अजून हळूहळू 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 तयारी होतच आहे? काय सांगाल? खरं सांगायचं तर नितीन, पहिला पाडवा आम्हा दोघांसाठी खूप विशेष आहे. गेल्या वर्षीचा पाडवा आमचा सगळं लग्नाच्या तयारीमध्येच गेला होता, मला आठवतंय. आणि तेव्हाही आम्ही शूट करत होतो दोघं. पण लग्नानंतरचे पहिले सण आम्ही ठरवलं होतं, की अ, प्राधान्य देऊन सेलिब्रेट करायचे, थोड्याशा सुट्ट्या देऊन. पण 2025 हे जे वर्ष आहे ते अर्थात सुरुवात तर इतकी दमदार झालेली आहे छावाच्या नक्कीच. यशानंतर. तर तेच यश लक्षात ठेवतोय, त्याची जाणीव ठेवतोय. आणि गुढीपाडवा जो आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, तर मला असं वाटतं की आमचा काहीच प्लॅन झालेलाच नाही. म्हणजे आज तू प्रश्न विचारल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं काय करायचं आहे की आता? कारण यावर्षी आम्ही एवढीच एक गोष्ट ठरवली आहे, कारण वर्षाची सुरुवात जसं सगळ्यांनाच माहिती आहे, की छावाच्या इतक्या छान यशाने सुरुवात झाली बरोबर. आणि माझ्यासाठी एका नवीन फेजची सुरुवात झाली आहे करिअरच्या. नक्कीच. तर आम्ही दोघांनी असं ठरवलंय, की ह्या वर्षातलं प्रत्येक काम हे एका सणासारखं साजरे करायचं. क्या बात. म्हणजे ह्याच नाही, प्रत्येक वर्षी आम्ही ते करतो, कुठलंही काम असू दे. पण ते एक आम्ही त्याची कायम जाणीव ठेवू, की सुरुवात तर झाली आहे. आता मागे तर वळून बघायचं नाही, पुढे बघत राहायचं बरोबर. आणि स्वतःला काय ग्रोथसाठी काम करत राहायचं. सो ती गुढी उभारणार होता मी यावर्षी. म्हणजे असं बोलायला काही हरकत. येस येस बोल बोल. नाही, नाही. आणि त्यामुळे आता डोक्यात चक्र सुरू झालीत, की आता सुट्टी द्यायची आहे का पाडव्याची? काय करायचं? बरं, मुंबईत असणार आहोत की पुण्यात असणार आहोत? बरोबर, ते काहीच तर आहेच. माहिती नाहीये. ते पण महत्वाचं. आणि त्या दरम्यान जर एखादं काम आलं, तर नक्कीच आम्ही कामालाच पहिलं प्राधान्य देऊ. नक्कीच. नाही, मला तर वाटतं ना, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कारण का ना, सण हे येतच राहतात. ह्या वर्षी नाही जर सेलिब्रेट करता आलं, तर दुसऱ्या ह्याच्या नंतरच्या वर्षी येतच राहतात. पण जसं तुम्ही दोघं बोललात, की कामाला आम्ही प्राधान्य देतोय, कामाची आम्ही गुढी उभारतोय, व्हिच इज व्हेरी गुड थिंग. कारण का ना, कलाकार क्षेत्र किंवा अभिनय क्षेत्र असं आहे ना, ते अनप्रेडिक्टेबल आहे. हो, Right. हो. जर आपल्याला आत्ता सक्सेस मिळतंय, तर आपण नाही सांगू शकत, की आपलं पुढे काय होईल, कसं काय होईल. बरोबर. मग तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल हा प्रश्न, की जेव्हा दोघं तुम्ही एकाच क्षेत्रामध्ये काम करता, हं.
तेव्हा मनामध्ये कधी भीती असते का? की कारण का जर मी कधी घरी बसले किंवा शुभंकर जर कधी घरी बसला, तर पुढे येणारे मी फ्युचरबद्दल नाही बोलत आहे, पण पुढे येणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्या आपण कशा एकमेकांसोबत मॅनेज करू किंवा त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? येस, अर्थात. म्हणजे तू जो प्रश्न विचारलास, तर खूप लॉजिकल आहे ही गोष्ट, की जेव्हा म्हणजे दोन्ही पार्टनर्स जेव्हा बरोबर. अशा एका क्षेत्रात आहेत, की जिथे गोष्टी अनसर्टन आहेत. बरोबर. जिथे काही गणितं नाहीत किंवा इक्वेशन्स नाहीयेत हं, किंवा हं, हं. एक सरळ असा रस्ता आहे आणि त्या रस्ता चालला, की तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. मिळणारच आहे. असं काही गणित किंवा इक्वेशन कोणी मांडून ठेवलेलं नाहीये. अशा क्षेत्रात जेव्हा दोन्ही पार्टनर्स असतात, तेव्हा अर्थात त्या गोष्टींबद्दलच्या इन्सिक्युरिटीज असतात. बरोबर. अ, तुमचं फ्युचर किंवा तुमचं आत्ताचं चाललेलं जे काही प्रेझेंट आहे, तो सिक्युअर्ड कसा राहील? जास्तीत नक्कीच. जास्त सिक्युअर्ड राहण्याचा म्हणजे ठेवण्यासाठी म्हणून काय-काय करता येईल? मग त्याच्यात फायनान्शियल प्लॅनिंग आलं, तुमचं बजेटिंग आलं, तुमचं म्हणजे तुम्ही काय पद्धतीने येणाऱ्या गोष्टी डील करताय. मग ते बरोबर, काम असू दे बरोबर. किंवा कामातनं आलेले पैसे असू दे किंवा किंवा पर्सनल लाईफ इन्कम सुद्धा. इव्हन राइट येस, पर्सनल पर्सनल लाईफ लाईफ सुद्धा. तर आहेच, की तुम्ही तो वेळ कसा एकमेकांसाठी म्हणजे आज दोघांपैकी एक जण कोणीतरी घरी आहे जसं तू म्हणलास हं, तसं. हं. तर एकाकडे वेळ आहे पण एकाकडे नाहीये. नाही आहे. आणि उलटं जेव्हा दोघंही बिझी होतील, बरोबर. दोघांकडेही काम असेल, तेव्हा सुद्धा तो वेळ जो आहे, जो एकमेकांसाठी देणं गरजेचं हं, आहे. हं, हं, हं. एकमेकांच्या म्हणजे आपल्या नात्यासाठी देणं गरजेचं आहे. तो वेळ मॅनेज करणं आणि म्हणजे ते खूप अ, आतून येणारे एफर्ट्स आहेत. नक्कीच, असं मला नक्कीच, वाटतं, की नक्कीच. ते आतून एफर्ट्स आणि ते कधी थांबलं नाही पाहिजे. बरोबर, म्हणजे बरोबर. त्या गोष्टींना कधी फुल स्टॉप किंवा कॉमा लागला नाही पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. भीती म्हणशील तर एक गृहिणी नक्कीच. म्हणून मला तुझ्याकडून उत्तर ऐकायला आवडेल हां. कारण का हां, कारण का ना अभिनेत्री म्हणून तर तू आमच्यासोबत दरवेळेला आम्ही तुला बघतोच. पण गृहिणी बनून शुभंकर आणि शुभंकरची फॅमिली, तुझी फॅमिली तुझ्याकडे बघते. पण आज मला गृहिणी म्हणून तुझ्याकडून हे उत्तर ऐकायला आवडेल. अ, खरं आहे म्हणजे तू प्रश्न विचारलास त्यात भीती हा शब्द जो होता ना, की भीती कुठेतरी असते रे असते. मनामध्ये. म्हणजे आपण कितीही आज कॅमेरासमोर दाखवलं, की आणि अभिनय करत असताना आपण आपली दुःख बाजूला ठेवतोच. बरोबर. कितीही काही घरी झालेलं असेल, किती टेन्शन असेल तरी. पण हो, हे क्षेत्र असं आहे, की अगदी लग्न झाल्यानंतर पण आम्हाला आलेला अनुभव आहे, की पटकन आम्ही काम करत नव्हतो. हं, म्हणजे हं, तेव्हाही हं. टेन्शन होतं, की आता काय काय होणार? तर त्यावेळेला मी शुभंकरला खूप गमतीत असं म्हणायचे, की आपण हे पण पॉझिटिव्हलीच घेऊया. हां. नंतर ना आपण इतके बिझी होणार आहोत ना, एकमेकांना वेळ द्यायला येस. मिळणार क्या नाहीये. बात है! त्यामुळे हां. हे वर्ष जे आहे ना, ते आपण एकमेकांसाठी बरोबर. देऊया असं जेवढा वेळ आहे तेवढा हां, सोबत तेवढं घालूया. सोबत घालूया. हं, हं, तेव्हा हं. असं पॉझिटिव्हली बिझी असू. पण मला असं वाटतं, की ही गोष्ट गृहिणी म्हणून आपल्या आई-बाबांना बरोबर. सांगणं, की मी माझ्याच क्षेत्रातल्या मुलाशी लग्न करायचा विचार केलेला आहे. हं, राइट. आणि तो विचार आता आमचा निर्णयात बदलणार आहे आणि तो आता भविष्यात बदलणार आहे. बरोबर. तर यासाठी एकच गोष्ट नितीन असते ती म्हणजे विश्वास. नक्कीच. जो स्वतःवर मुळात आधी असायला हवा. तो जर नसेल तर काहीच घडू शकत नाही आणि अर्थात जो तुमचा साथीदार आहे बरोबर. त्याच्यावर असायला हवा आणि परत तेच आहे, की आज 1 महिना आहे. पुढच्या महिन्यात काम असेल बरं काम असल्यानंतर कधी-कधी असं होतं, की शूट लागले आणि शूट कॅन्सल कॅन्सल झालंय. सुद्धा होतं. ह्याला काय करशील? बरोबर. राइट. तर ते मला असं वाटतं सतत असणारच आहे. ते म्हणजे आता रिसेंटली एक अनुभव आहे माझा, हं, हं, की हं. मी एका कामासाठी हो. म्हणून एका ठिकाणी ट्रॅव्हल करून पोहोचलो आणि अच्छा. मला कळलं की माझं शूटच होणार नाहीये. अरे सो यार! आणि इट्स ओके म्हणजे हे असं होत राहतं. हे हं, काही हं. मला बोलून दाखवायचं नव्हतं. मी जस्ट शेअर केलं कारण नवीनही नाहीये. हां, म्हणजे नवीन नाही. आता त्याचं काही वाटतही नाही. सुरुवातीला वाटायचं तरी, की अरे काय मी माझं एवढं हां, एवढं काहीतरी वेगळं ॲडजस्ट करून आलो बरोबर, मी आणि हे बरोबर, ते. पण बरोबर. आता काही वाटत नाही. आम्ही दोघांनी त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे आणि जसं ही म्हणली तसं तो विश्वास जो दोन्ही साइड्सनी असतो म्हणजे नक्कीच. टू वे असतो तो विश्वास, जो आमच्या दोघांच्याही पालकांनी आमच्यावर दाखवला, आमच्या बरोबर, कुटुंबांनी बरोबर. आमच्यावर दाखवलाय आणि म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे, की माझी आई प्रसिद्ध नृत्यांगना बरोबर, आणि बरोबर, अभिनेत्री बरोबर. अश्विनी एकबोटे. हं, हं. तिच्या म्हणजे कुठेतरी तिची पुण्याई आहे. दोघांच्या आई-वडिलांची पुण्याई आहे, की मुंबईसारख्या शहरात एक स्वतःचं स्वतःचं घर. घर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे जो स्ट्रेस एक मायनस होतो त्या हं, हं, हं. गोष्टीमुळे, हं. की आम्ही आमच्या कामावर फोकस करू शकतो. क्या बात है! आता जसं तू म्हटलास तर ती भीती आहे. हं. त्या भीतीतली एक
काही टक्के मायनस होतात ना क्या बात या आहे. गोष्टीमुळे. बरोबर, सो बरोबर, ती बरोबर. पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की तो विश्वास जो त्यांनी आमच्यावर दाखवला आणि त्याची आम्ही कायम जाणीव ठेवू. पण गृहिणी म्हणून एक किस्सा मला सांगायला खूप येस, आवडेल येस, नितीन. येस. गृहिणी म्हणूनच किस्सा ऐकायचे आहेत आता. गृहिणी म्हणूनच. येस, चालेल. म्हणजे माझी आई हां, आई हा पॉडकास्ट जेव्हा ऐकेल तेव्हा तिला खूप हां, जास्त हे रिलेट होईल. म्हणजे 2 फेजेस सांगते मी माझ्या, बरं. की लग्नाच्या आधी मी आईसोबत शॉपिंगला गेल्यानंतरची अमृता, मग हां. कुठे असेल, डी-मार्ट असेल किंवा हं, आणखीन हं. काय कपड्यांची शॉपिंग असेल. तेव्हाची अमृता आणि कट्टू लग्नानंतर आम्ही काहीतरी शॉपिंग करतोय हां. आणि शुभंकरला कंट्रोल करणारी अमृता. आपण आता हे लिस्टमधलं एवढंच घ्यायचंय. कारण का ते तिकडे गेल्यावर ना लिस्ट राहते बाजूला आणि बाकीच्याच गोष्टी जास्त अरे, येतात. हां. खरंच म्हणजे मी जेव्हा बिलिंग काउंटरला गेले आणि मला असं झालं, की "अमृता ही तूच अमृता आहेस? जी म्हणजे मम्मीसोबत शॉपिंग करत असताना हं. हे घे, ते घे, हे कर" आणि तीच आता शुभंकरला सांगते, "आपण बरोबर. आता दुसरं काही घ्यायचं नाहीये. तू आता बाकीच्या हां. गोष्टींना हात लावू म्हणजे नकोस." लग्नाच्या आधी जो मम्मीचा धाक असतो ना, तर काय किती उधळा, काय अरे, करतेस मी मी तू? त्या दिवशी असं. फोन केला आईला हां, विचारायला. मी फोन हां. केला. म्हटलं, "मला विश्वासच बसत नाहीये." म्हटलं, "मी आज शुभंकर सोबत गेले होते शॉपिंगला आणि मी कंट्रोल करत होते त्याला. हं, हं. जी प्रचंड खर्चाळू आणि हां, असं." हां. सो हा चेंज खूप नकळत झालाय, खूप नकळत आणि मला असं वाटतंय, की तो गरजेचा असण्यापेक्षा पण ना तो परत तूच म्हणतो ते ट्रान्झिशन आहे. खूप छान बरोबर, पद्धतीचं ट्रान्झिशन आहे बरोबर. आणि ते आम्ही दोघांनी एक्सेप्ट केलंय आणि तोही त्याला खूप जास्त चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतो. तसं नाही, तसं नाही. जसं हिचं गृहिणी म्हणून आहे, तसं एक गृहस्थ म्हणून माझं येस. पण एक असं आहे, की बरोबर. म्हणजे ट्रान्झिशन मी पण एक शेअर करू इच्छितो, येस, की येस. पुण्यामध्ये आज मी गेलो, पुण्यात जिथे माझं घर आहे, म्हणजे जिथे मी लहानाचा मोठा झालो, तिथे जर गेलो तर मला म्हणजे मी बघतही नाही फ्रीजमध्ये कुठल्या भाज्या आहेत. मी हं. साधं एक उदाहरण देतोय, हां. की कुठल्या भाज्या आहेत. मला ताट मिळतं ना हातात म्हणजे बरोबर, बरोबर. टचवूड. पण आता इथे म्हणजे लग्न झाल्यापासनं प्रत्येक गोष्टीचा हिशोब, हां. की आपल्याला किती भाजी लागते आठवड्याला. ओके, मग आपल्याला समजा वांग आपण 1 किलो घेतलं, तर आपल्याला किती वेळा ते पुरतंय. बरोबर. फॉर एक्झाम्पल. 1 किलो आपल्याला घ्यायची खरंच गरज आहे गरज का? आहे का? हा सगळ्यात एक्झॅक्टली. महत्वाचा. या भाजीवाल्याकडे कोपऱ्यावरच्या पेक्षा त्या थोडंसं पुढे बरोबर, जाऊन जो आहे तो डायरेक्ट शेतातनं आणतो. त्याचा बरोबर. मालही चांगला असतो. हं. मग तिकडे घेऊया. हे कधीच मी म्हणजे म्हणजे मला नाही वाटत माझे वडील घरी पार्टी असेल तर, हं, "अरे हं. एवढे हे एक्स्ट्रा हे तू का आणलंस? हे नाही लागणार आहे." आणि मग असं होतं, मी अशी नव्हते, कधीच नव्हते. कधीच नाही. बरोबर. पण हां, म्हणजे तोही नव्हता आणि मीही नव्हते. पण परिस्थितीने आम्हाला त्या पद्धतीने मोल्ड केलंय आणि त्यातनं काहीतरी छान होईल. छानच होईल. हो. नक्की. नक्कीच, नक्कीच. नक्कीच. नाही परिस्थिती बोलण्यापेक्षा ना मला एक सांगायला आवडेल, की परिस्थिती वगैरे काय नाही, लग्नाने बदललंय हे. हां. ह्याच्या आधी सुद्धा परिस्थिती होती तुमच्यावर, पण तेव्हा असतं ना, की "अरे तेव्हा सोड रे, कोण काय बघणार आहे?" पण राईट. जसं तुम्ही बोललात, की ना हा जो ट्रान्झॅक्शन झाला ना, तो खरंच खूप चांगला सुद्धा असतो. आपल्या पर्सनल लाईफसाठी सुद्धा आणि प्रोफेशनल लाईफ आणि हो, सगळ्यात हो. महत्त्वाचं फायनान्शियली दृष्ट्या सुद्धा. राईट. नक्कीच, नक्कीच. कारण का जेव्हा जसं तू बोललीस, की मी जेव्हा आईसोबत जायचे लग्नाच्या आधी, हो, तर हो. आपल्या डोक्यामध्ये फायनान्शियली विचार तेव्हा सुद्धा असायचे. पण आत्ता ना, एक जेव्हा जोडीदार सोबत येतो, तेव्हा एक बोलतात ना, किंवा एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. हो. हं. फक्त जोडीदार येत नाही, तर त्याचं पूर्ण घर येतं. राईट. मला त्याच रिलेटेड तुला विचारायला आवडेल, की जेव्हा तू जसं विचार सांगितलास, की मी घरामध्ये सांगितलं, की माझ्याच करिअरमधला एक हं, हं. मुलगा आहे, माझ्याच हं, हं. सेम क्षेत्रातला. तर मुलींवर ना खूप सारे रिस्ट्रिक्शन्स असतात. हं, हं. मुलांवर सुद्धा असतात, नाही असं नाही. पण मुलींचं कसं असतं, की जास्तच. "अरे, कसं जमेल तुमचं? जर नाही झालं, झालं तर मग काय कराल, काय नसेल?" हं. तसं होतं एकंदरीत तो फेज. कारण का ना तो फेज जेवढा स्ट्रेसचा असतो ना, तेवढाच तो फेज ना आपल्याला विचार करण्यासाठी सुद्धा इम्पोर्टंट असतो किंवा मी योग्य पाऊल उचलते की नाही करून. काय हं. सांगशील त्याबद्दल? नक्कीच म्हणजे मी जेव्हा आता ह्याच्यात थोडीशी बॅक स्टोरी मी सांगते. येस. म्हणजे माझ्या थोडं काही फ्लॅशबॅकला जाऊया आपण हो, असं. हो. थोडंसं एडिटर असा फ्लॅशबॅकचा हा टाकायचा आणि आपण मागे जायचं. कट टू टाकून मागे जायचं. येस. हां. आता खूप कट्टू आणि कट्टू प्रेझेंट येस. असे चालेल. खूप काही असणार हरकत आहेत. नाही. येस. तर माझं पर्सनली असं ठरलेलं होतं, की एकतर मला मुंबईत राहायचं होतं. त्यामुळे मला मुंबईचा मुलगा क्या बात त्याचा है! विचार करायचा होता. आणि दुसरं म्हणजे वाद म कोण? हां. नाही, नाही. आता मग त्याचं हे वाद त्याच्यासाठी आहे, की मुंबईचा मुलगा हवा होता. हे असं मुंबईकर आहे, शेवटी मुंबईकर असं हो, वाटतं ना रे. हां, हो, हां, हां. असं नाही, नाही. तू तू त्या त्या दृष्टीने पद्धतीने वाह अच्छा म्हणाला तो. अरे मग आता पुढे होणार आहे का काय? येस, येस. हां. क्या बात है! त्यामुळे मुंबईचाच मुलगा हवा हां. होता आणि चाचं असं चाच असं. हां. आणि
मला माझ्या क्षेत्रातला मुलगा नको होता, ओके. असं मी स्ट्रिक्टली घरी सांगितलं हं, होतं. म्हणजे ज्यावेळेला अरेंज मॅरेजसाठी प्रयत्न करत होते, तर मला त्यांनी विचारलं, की "तुझ्या क्षेत्रात कोणी आहे का? तर तू सांग आम्हाला, चालेल." बरोबर, बरोबर. तर माझं असं होतं, की नाही, हं, मला या क्षेत्रातला मुलगाच नकोय. मला नको म्हणजे एक आधीच अनप्रेडिक्टेबल, तर बरोबर. पार्टनर पण अनप्रेडिक्टेबल असेल सगळं तर माहिती काय असतं करायचं? आपल्याला हां, ह्याच्यातलं. सगळंच बरोबर. माहिती तर नको, मला नाही करायचंय. आणि तिसरी गोष्ट होती, की करियर. मला माझं हं, करियर छान सांभाळून करणारा हवाय. तर जेव्हा शुभंकरने मला असं विचारलं, की असं-असं आहे मनात. तर त्यावेळेला असं झालं, की अरे एकतर तो मूळचा मुंबईचा नाहीच आहे. नाहीच आहे. तर दोन्ही दोन्ही तुम्ही ठरवलेले जे काही क्रायटेरिया बरोबर. होते ते पूर्णपणे झाले, गेले, संपले. येस. आयुष्य हे सतत आपल्याला सरप्राईज देत असतं आणि माझा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. हो. त्यातलीच ही गोष्ट म्हणावी लागेल. तर असं झालं की ओके. पण तरी तो त्याचा विचार असा होता की त्याला मुंबईत राहायचंय आणि मुंबईत करियर करायचंय. तर स्वप्न एकत्र असल्यामुळे नक्कीच ते कुठेतरी आम्ही परत काय असं बोलणं नाही झालं. इट हं, इट हं, वॉज नॉट लाइक कॉन्ट्रॅक्ट की तो आता बरोबर, मुंबईत बरोबर. राहणार म्हणून मी असं काही हं, नव्हतं. हं, हं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्या क्षेत्रातला हं, आणि मला असं झालं की आपण तसं ठरवलंय. बरोबर. पण मी तोच वेळोवेळी विचार करते, की आपला काहीतरी ठरलेल्या 2 मध्ये अ, एखादी गोष्ट जर आपल्याला थोडंसं आपले विचार मागे-पुढे होऊन निर्णय घ्यायला भाग पडत असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये श्रेय आहे. आणि नक्कीच, ते नक्कीच. नक्कीच शुभंकरचं श्रेय आहे, हं. की या सेम क्षेत्रामध्ये मी माझ्या आई-बाबांना सांगते आणि ते पण ना खरं नितीन खूप ओके होते. कारण मुळातच त्यांचं असं होतं, की आता लग्नाचा विचार करायला हवा आणि माझं बरोबर. असं होतं, की मला सेटल व्हायचंय. तर त्यांनी कुठलेच आढेवेढे घेतले नाही. काहीच त्याच्यामध्ये झालं नाही. पण एवढं त्यांनी नक्की सांगितलं होतं, की तुम्ही दोघंही एकाच क्षेत्रातले आहात. तर तुम्हाला दोघांनाच बाकी कोणी जग नाही येणार आहे. बरोबर, बरोबर. तुम्हाला दोघांनाच काय म्हणतात ती जी तारेवरची कसरत आहे ना, ती करायची. आम्ही सोबत असूच. आम्ही ते 2 खांब आहोत. म्हणजे समजा डोंबाराचा खेळ आपण बघायला गेला ना, तर ते 2 खांब आम्ही आहोत. पण त्या तारेवरून तो जो काही दोरा असतो त्याच्यावरनं तुम्हालाच चालायचंय दोरीवरनं. हं, तर हे मला आठवतं. मला बाबा पण म्हणले होते आणि त्यांनी मला अभिमान मूव्ही जो आहे हं. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा. तर त्या पिक्चरची खूप आठवण करून दिली, की तो राइट. पिक्चर तुमच्या क्षेत्राला खूप बरोबर, जास्त कारण की बरोबर, बरोबर. कधी काय होईल ना, तू पुढे जाशील, कधी शुभंकर पुढे जाईल, तर ते करेक्ट. तुमच्यामध्ये कधीच येता कामा नये, बरोबर. की अरे आज शुभंकर पुढे जातोय आणि मला काम मिळत नाही एकमेकांचा किंवा सक्सेस कधी बरोबर. आडवा आला कधी नाही आडवं पाहिजे. येता येस. कामा नये किंवा आशिकीसारखा आशिकी तर येस. अभिमानचंच आहे. हां. बरोबर. बाय चान्स. लक बाय चान्स. हां, येस, तर येस, हे येस. मला सेम सर्कल. हं. तर हे मला पप्पांनी मला सांगितलेलं आठवतंय. पण त्यांनी ते खूप ग्रेसफुली घेतलं आणि थोडंसं काय म्हणू शकतो बऱ्याच जणांचं हे नंतर मत होतं, की "अरे चांगलं आहे की तुमच्याच क्षेत्रातला पार्टनर म्हणजे तुम्हालाच तुमचे खाचखळगे तुम्हाला माहिती असतात. बरोबर, कदाचित बरोबर. दुसऱ्या क्षेत्रातला मुलगा घेईल समजून, हं. पण त्याला ती इंटेन्सिटी नाही नाही कळणार. कळणार. कधी येस. काम बरोबर, नसतं, बरोबर. कधी असतं." पण अगेन म्हणजे मी ते दोन्ही बाजूने घेते. मला असं वाटतं, की ज्या गोष्टी घडायच्या असतात आयुष्यात, हां. त्यातली ती गोष्ट आहे आणि बरं. म्हणून माझे ते दोन्ही विचार असे झपकन असे मागे गेले आणि परत तोच विचार झाला, की नाही आपण विचार करायला हवा येस. शुभंकरचा. उत्तराला मम आहे की काही वेगळं आहे ह्याचं? नाही, नाही, नाही. खूप मोठा हां, कारण का तो मम होता म्हणून आज इकडे मम सुरू आहे आता. बरं तर हे सगळं होत असताना ना, जसं तुम्ही दोघं पण सुरुवातीला बोललात, की लग्नानंतर सण वगैरे आम्ही साजरे केलेच. हं. जसं तुम्ही दोघं बोललात, की गुढी आम्ही यावेळीची कामाची गुढी आम्ही उभारतोय, सक्सेसची गुढी उभारणार आहोत. फक्त गुढी नाही तर ह्याच्यानंतरचे सगळे सण, सगळेच कामं आम्हाला जे येतील ते आम्ही सणासारखं सेलिब्रेट करतोय. राइट. एक कलाकार म्हणून, एक अभिनेता, अभिनेत्री म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्ही दोघं एकमेकांच्या सक्सेस कशा पद्धतीने बघता? मला सुरुवात तुझ्याकडून करायला आवडेल, की अमृताचं आत्तापर्यंतचं काम, मालिकेतलं काम असेल, नाटकातलं काम असेल, जे काही काम त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये केलंय, त्या कामाकडे तू एक प्रेक्षक म्हणून कशा पद्धतीने बघतोस? सगळ्यात आधी मी तिला नेहमी हे म्हणतो, की मी तिला म्हणजे ती पण आणि मी पण एकमेकांना खूप आत्ता जिथे आहोत तिथनं कायमच वरच्या पुढच्या टप्प्यामध्ये किंवा अ, म्हणजे डायरेक्ट सांगायचं तर कुठेतरी असं पास होत असताना रस्त्यानी पटकन आपल्याला एखादं होर्डिंग दिसतं खूप हं, मोठं हं, आणि त्या हं. होर्डिंगवर आपण कोणाचे तरी चेहरे बघतो. बरोबर. आणि मी खूप मनापासनं हे करतो, मॅनिफेस्ट करतो, मनापासून प्रार्थना करतो, की अमृताला इथे म्हणजे स्वामींना, युनिव्हर्सला प्रार्थना करतो, की अमृताला इथे पोहोचवा.
क्या बात है! मला इथे अमृताला बघायचंय. हां. आणि असे बरेच होर्डिंग्स आहेत मुंबईत म्हणजे येस. मेन रोड्सला आहेत. म्हणजे हं, एअरपोर्टच्या इथे एक आहे, मीरा रोडला एक होर्डिंग आहे, हं, हं, हं. की जिथे मी बघतो तिला आणि खूप मनापासून ते मॅनिफेस्ट करतो. आणि अर्थात म्हणजे हे बाय प्रॉडक्ट आहे. ते बरोबर, तिच्या म्हणजे बरोबर. मी जे बघतो ते त्याचं ती पोचपावती असेल. पण नक्कीच. तिथे पोहोचण्यासाठी म्हणून तिला प्रत्येक टप्प्यावरती नवीन धडे मिळू देत. मला असं वाटतं, की ती म्हणजे चुका तिच्याकडनं होऊ देत. हं, त्या हं. चुकांमधनं तिला चांगलं-चांगलं काही-काही शिकायला मिळू दे. आणि माध्यमाचं जे एक सेन्स असतो, कुठल्याही माध्यमाचं, मग ते टेलिव्हिजन असू दे किंवा सिनेमा असू दे, नाटक असू दे. त्या प्रत्येक माध्यमातल्या स्वतःची एक जर्नी असते. जशी माझी एक जर्नी आहे, जशी नक्कीच. अमृताची एक जर्नी आहे. तर मला असं वाटतं, की तिची ती जर्नी अत्यंत परिपूर्ण असू दे. म्हणजे त्यातनं ती सुद्धा एक व्यक्ती म्हणून घडत जाऊ दे. क्या बात! तिला नवीन-नवीन पात्रांमुळे तिच्यात अमृता म्हणून तिच्या पर्सनॅलिटीमध्ये, बरोबर. तिच्या आयुष्यामध्ये त्याचं कॉन्ट्रिब्युशन असू दे, तिची जी एक की ओळख आहे, हां, ती तशीच अजून राइट. राहिली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा चांगली वृद्धिंगत झाली पाहिजे असं बोलायला काही हरकत नाही. हां, राइट. अर्थात मग ते तर बरोबर. झालंच, की ओळख काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तिचं. असं मला वाटतं. आणि अ, आमच्या दोघांचेही प्रयत्न सुरू आहेत, की आपल्या रिजन म्हणजे आपण मराठी मध्ये तर आपल्याला करायचंच आहे, पण हं, हं. हिंदी हं. अ, हिंदीचं जे जग आहे, मग हिंदी टेलिव्हिजन असू दे किंवा हिंदी सिनेमा असू दे, वेब सीरीजचं आता एक खूप मोठं मार्केट आहे बरोबर, आपल्याकडे. बरोबर. तर म्हणजे त्याच्याकडे कुठेतरी आता आपली वाटचाल सुरू झाली पाहिजे. कुठेतरी त्या जगामध्ये आपली एंट्री झाली पाहिजे. म्हणजे नक्कीच. छावाच्या निमित्ताने ती झाली आहे. हं, हं. पण एक सस्टेनेबल काहीतरी चांगला बरोबर, अजून बरोबर, बरोबर. ग्रोथ झाली पाहिजे. जशी अमृताला पण मी बघतो, की हिंदीमध्ये तिचं छान काहीतरी पदार्पण झालंय आणि ते ह्याच वर्षात झालंय. क्या असं बात मी है! मनापासून मॅनिफेस्ट करतो. हां. अमृता काय काय आणि येस, येस, येस. सॉरी एकच. आम्हाला दोघांनाही एकत्र खूप म्हणजे आम्ही कन्यादान मालिकेमुळे भेटलो. हां. तर त्यात आम्ही रिअल लाईफ मधले नवरा-बायको प्ले हं, प्ले हं. करत होतो आणि मग नकळतपणे रिअल ट्रान्झिशन. लाईफमधलं कन्यादान झालं. हां. क्या बात है! ह्याला काय म्हणतात ना, जसं तू बोलला ना ट्रस्ट द हे बोलतात ना युनिव्हर्स. युनिव्हर्समध्ये राइट. जर आपण मॅनिफेस्ट केलं ना, जसं तू करेक्ट. बोललास, की कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कनेक्शन असतातच आणि ते जुळतात ते होतच होतं. राइट, राइट. होतंच. येस. तर मग मला असं वाटतं, की त्या कन्यादान नंतर आम्हाला असं कुठलं चांगलं एकत्र काम करायचंय. चांगलं काम एकत्र करायचंय. म्हणजे तर आमची खूप मनापासून हं, इच्छा आहे, की नाटक असू दे, सिनेमा असू दे, सीरियल असू दे, एखादं छान आपल्याला परत एकदा वेगळ्या रूपात, हां. कन्यादानमध्ये ज्या रूपात होतो त्या नको हवं तर, हं, हं. वेगळं काहीतरी छान इंटरेस्टिंग कुठल्यातरी नात्याचं हे एक्सप्लोर करायला मिळू देत ऑन स्क्रीन. म्हणजे हे पॉडकास्ट आता जर कोणी निर्माते, हां. दिग्दर्शक, प्लीज. हां. कास्टिंग येस, डायरेक्टर्स येस, बघत येस. असतील, हां. तर तुम्हाला कळते की आम्ही कॉम्प्लिमेंट ही करतो ही एक एकमेकांना. भेटवस्तू पाहिजे गुढीपाडव्याला या तुमच्या दोघांना हां. असं हां. ही एक भेटवस्तू द्या या दोघांना असं बोलायला काही हरकत नाही. काही बाकी अपेक्षा काही नाही. नको. काही हां. अपेक्षा नाही. आम्ही येऊ जिथं कुठे तुम्ही असेल तिथे आम्ही भेटायला येऊ. ऑडिशनला तयार होतो आम्ही. आम्हाला ऑडिशन द्यायला कंटाळा येत नाही. अजिबात अजिबातच नाही. येस. सो असं आहे. नक्की. जोक सपाट, पण मी तिला खूप आम्हाला दोघांना हो. कुठल्यातरी एका छान प्रोजेक्टचा भाग म्हणून बघतो. नाही, नक्की होईलच ते. येस. अमृता काय सांगशील एक प्रेक्षक म्हणून आत्तापर्यंतचा त्याचा स्ट्रगल शुभंकरचा जसं हं, तू हं, शुभंकर आता बोलला की कन्यादानपासून आम्ही हं, सोबत आहोत. कन्यादानने आमची भेट दिली. हं, हं. त्याच्यानंतर तुमच्या दोघांच्या परस्पर करियर ह्याच्यामध्ये खूप सारे स्ट्रगल आले असतील. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही शेअर सुद्धा केल्या असतील हो, तेव्हा. हो. तर तेव्हापासूनचा शुभंकर आणि आत्ताचा शुभंकर किती ट्रान्झॅक्शन वाटतात आणि काय सांगशील की प्रेक्षक म्हणून तू कशी बघतेस? खरं आहे सगळ्यात आधी तर मी म्हणजे त्याची काय म्हणू शकतो प्रेक्षकच होते, पण प्रेक्षक सोबत को-स्टार होते हं, कन्यादानमध्ये. बरोबर. तर तो जसं म्हणाला, की कन्यादान ही मुळातच खूप छान मालिका होती. हं, खूप हं, हं. इतके सीन्स आमचे इतके छान-छान सीन्स आमच्या वाट्याला आले. वेगवेगळ्या भावनांचे सीन होते ते लिटरली. तर त्याची ना एक पद्धत आहे म्हणजे मी त्याच्याकडनं ते खूप नेहमी पास ऑन करायचं ठरवलंय, की सीन झाल्यानंतर तो कोणीही असेल म्हणजे हं, मी असं हं. नाही कोणत्याही को-ॲक्टरला तो विचारतो, की माझ्याकडून जे एक नट म्हणून किंवा एक को-ॲक्टर म्हणून तुला जे मिळायला हवं होतं ते मिळालंय ना? वाह! असं तो प्रत्येक सीन नंतर विचारतो. आणि मग जे काही आहे तो त्याच्यावर की अजून काही हवं होतं का? नीट झालंय ना? तर मलाही खूप छान वाटलं आणि कसं आहे ना, कन्यादान सीरियल ही माझी त्या म्हणजे जास्तीत जास्त चालणारी आत्तापर्यंतची कन्यादान सीरियल बरोबर, होती. बरोबर. त्यामुळे मला हे खूप छान वाटलं, की अरे समोरचा जो काय म्हणतात नट आहे, तो त्याच्यासमोर असलेल्या नटाचा एवढा विचार करतोय, भावना पोहोचल्यात की नाही?
किंवा तो सीन घडण्यासाठी जे काही व्हावं लागतं, नक्कीच. काय जे काही इक्वेशन होतं, ते होतंय की नाही, तर हे किती छान आहे गोष्ट आणि म्हणूनच कुठेतरी ते सतत स्वतःचं परीक्षण जे आहे, ते ह्यातनंच कदाचित एखादा नट करत असेल. काही बरोबर. वेगळा अभ्यास मला नाही वाटत त्यासाठी करावा लागतो. तर ही त्याची सवय आहे आणि ही मी सुद्धा पुढे पास ऑन आता करायचं ठरवलेलं आहे. हं. त्यामुळे तो मुळातच माझ्यापेक्षा त्याचं अभिनय क्षेत्रातलं काम वेगवेगळ्या म्हणजे जसं माझं नाटकांमध्ये इतकं नाही झालं. मी कॉलेजमध्ये नाटकं करत होते. हं, हं. पण मालिकांमध्ये मी आत्तापर्यंत जास्त केलंय. पण त्याचं मुळातच रंगभूमीबद्दल असलेलं त्याचं प्रेम, बरोबर. नाटक, हं. त्यातही प्रायोगिक नाटक, हो. हे खूपच म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्रायोगिक येस, येस, येस. परत मी म्हणजे इथे व्यावसायिक नाटकाचे पण निर्माते असतील तर मला व्यावसायिक व्यावसायिक नाटक सुद्धा करायला आवडतात. त्यामध्ये मला असं दोघांनाही. हां, दोघांनाही. नाही आवडतं. पण येस, एक येस, येस. एक असं असतं बघ ना, आपण लग्न ठरल्यानंतर आपण एक आपल्यातच क्विज असे खेळत असतो. बरोबर. तर मी त्याला अगदी सहज असं विचारलं होतं, की "तू तुझं ड्रीम लाईफ कसं काय म्हणतात तुझ्यासाठी कसं स्वप्नवत तुझं आयुष्य आहे?" तर त्याने मला खूप अगदीच आडेवाडे किंवा काही विचार न करता एक मला उत्तर दिलं होतं, की मला एक सर्टन अमाउंट माझ्या अकाउंटला येतेय. हं. ठीक आहे. माझं छान व्यवस्थित चाललंय. काही असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही. छान व्यवस्थित चाललंय आणि मी आयुष्यभर नाटक करत राहीन. क्या बात है! वाह! हे त्याने मला वाह! उत्तर दिलं होतं. हां. क्या बात है! त्यामुळे मला अ, माझ्यासाठी ते खूप वेगळं होतं, की खरं तर एक तू परत तेच आहे गृहिणी म्हणून ते खरं तर नाहीये ना, म्हणजे हं, काय हं, म्हणायचं हं. जिथे पोटापाण्याचा विषय येतो. विषय येस. येतो, त्यावेळेला अरे नाही असं नाही जगवत, ही कला बरोबर. आपल्याला नाही जगवत. पण त्याचं ते उत्तर इतकं स्पॉन्टेनियस होतं आणि परत तेच आहे, ते त्याच्या कुठेतरी मनातून आलेलं होतं बरोबर. आणि तो करेल ते. मला तर त्याच्याबद्दल म्हणजे अजिबातच शंका नाहीये. एक अशी वेळ यावी स्वामी, की खरंच मनाप्रमाणे काम करायला मिळावं ह्याच्यासारखं सुख नाहीये एखाद्या नक्कीच नटाला. नाहीच आहे. बरोबर. तर तर त्यामुळे मी त्याचं काम नाटकातलं तर पाहिलंच आहे. सीरियलमधलं तर बघत होते. बाकीच्या प्रोजेक्टमधलं पाहिलंय. मूव्ही म्हणजे सिनेमातलं त्याचं जे काम आहे, त्याला जे मीडियाचं जे भान आहे ना, प्रत्येक वेगवेगळ्या बरोबर. मीडियाचा जो सेन्स आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि त्याची गंमत अशी आहे, की तो खऱ्या आयुष्यात तेवढा कॉन्शियस नसतो. पण कॅमेरावर तो प्रचंड कॉन्शियस असतो. ही हे त्याची हे वेगळी काय गंमत असं आहे. हो. असं तर नसायला पाहिजे ना असं कॅमेरा उलटंही हां. थोडंसं. हां. पण तो कॅमेरावर खूप म्हणजे जितका शुभंकर काय म्हणतात पटकन एखादा असा वाहवत जाणारा असा वाटेल ना, कॅमेरावर तो खूप वेगळा असतो. हां. कॅमेरा किंवा रंगभूमीवर म्हण कुठेही. तर मला असं वाटतं त्याच्याकडे ते परत त्याच्या आई-बाबांकडून ते आलेलं आहे. बरोबर, अर्थात बरोबर. आई, आशू-आई तर म्हणजे अभिनय, नृत्य प्लस माझे सासरे हं, ते हं. सुद्धा नाटक आणि ह्या सगळ्यामध्ये इतके छान व्यस्त असतात. तर ते त्याच्याकडे आलेलं आहे. ते त्याला कळलंय, की कसं, कुठे, काय काय म्हणू शकतो रुजवलेलं आता पुन्हा हे करायचंय. तर तो ते करेलच. त्यामुळे मला असं वाटतं मी त्याची नेहमी त्याच्या कामाची मी पहिली नेहमी प्रेक्षक असेनच, आयुष्यभर असेल. क्या बात है! वाह! आणि क्रिटिक तर आम्ही येस. ते तर असतोच. आहोतच. ते तर असलेच आहोतच, पाहिजे. येस, आहोतच. येस, येस. क्रिकेट क्रिकेट ते नंतर क्रिकेट खेळूया आपण. चला, नंतर हे झाल्यावर आपण खेळूया. क्रिकेटवरून पण आठवलं, की तो खूप छान क्रिकेट खेळतो. क्या बात है! म्हणजे कोण आहे का? आय-पी-एलचा सीझन सुरू होणार आहे आता. लवकरच नवीन 18वा सीझन येतोय प्लीज. हां. चालेल ना ते. मे मध्ये काही तसं मी फार क्या फार बात है! बिझी प्लीज नाहीये बघून तो. घ्या. हां. त्यामुळे हो, तो ते खूप क्षेत्र चांगला सुद्धा आपण एक करूया एन्जॉय असं. बॉलर आहे तो बॉलर. मी खेळतो अधनं-मधनं हं, काही. हं, हं. मध्यंतरी पुण्यामध्ये पीव्हीसीएल हो, हो, हो. पालन माहिती आहे. सर जे हे हं. करतात ऑर्गनाइज ते मी खेळलो आणि नाही तो अभिनय क्षेत्रात नसता तर क्रिकेटमध्ये असता. क्रिकेटमध्ये असतो. मी खेळायचो. हां. मी मी पुण्यामध्ये डेक्कन जिमखाना नाही कडनं प्रत्येक मराठी मुलाचं हे स्वप्न आहे. हो. जर माझं काय नसतं तर मी भाई क्रिकेटर झालो असतो. मी डॉक्टर नसतो झालो ना तर मी क्रिकेटर झालो असतो. Right. असं बरं तर गुढीपाडवाचा सण आहे. हं. जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय की नवीन वर्षाची सुरुवात, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. या दिवसापासून सगळेच सण आपण खूप चांगल्या पद्धतीने साजरे करतो. होळी येऊन गेली आहे. होळीसुद्धा आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने उत्साहाने साजरी केली आहे. पण जेव्हा गुढीपाडवा येतो ना तेव्हा खूप साऱ्या नवीन-नवीन गोष्टीसुद्धा आपल्यासोबत घडतात. खूप चांगल्या-चांगल्या गोष्टीची आपण सुरुवात करतो नव्याने असं बोलायला काही हरकत नाही. जे आपण 31st ला विचार केला असेल ना, की बाई 1 जानेवारीपासून मी हे करणार, जे कधीच होत नाही शक्य. नाही होत. तर आपण त्याला एक दुसरा चान्स देतो, की गुढीपाडव्यापासून बघूया आपण. गुढीपाडवा येतो तर गुढीपाडव्यापासून नवीन बघूया. काय तुम्ही एकमेकांसोबत अझ्युम करता वगैरे मी त्यांना विचारणार. पण मला एक गोष्ट विचारायला आवडेल, की पाडव्याला गिफ्ट वगैरे तर मिळतच असतील. हं, ह्याच्या आधी सुद्धा मिळत असतील. पण जर एकमेकांना एक प्रॉमिस द्यायचं असेल, हं. तर ते काय असेल? शुभंकर. शुभंकर. येस. या उत्तराची सुरुवात तुझ्यापासूनच. कारण का अमृताला वेळ मिळेल मला. बरं.
असं एक प्रॉमिस नाही सांगता येणार. बरं. कारण बऱ्याच प्रॉमिसेस सतत एकमेकांना करत असतो. मला वाटतं की तेच आहे पूर्ण की होतात का ते? मला तुला विचारायला आवडेल. होतात, होतात. हां. अगदीच असं नाही, कधी-कधी विसरली जातात, पण होतात. आठवण करून हां. दिल्यानंतर. नाही, पण इट्स ओके. म्हणजे त्याची हां. जाणीव कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो माझा, की आणि ते जर चांगल्यासाठी आहे, आमच्या बरोबर. नात्याच्या बेटरमेंटसाठी आहे, त्यातनं आम्हाला काहीतरी म्हणजे आमच्यासाठी काहीतरी ब्राईट असेल, हं, हं. तर अर्थात तेच कायम मी कॉन्शियस असतो त्याबद्दल आणि प्रयत्न असतो म्हणजे माझा. सो मी एक म्हणजे असं अ, प्रयत्न करतो, की सगळे प्रॉमिसेस मी आत्ता एक प्रॉमिस सांगीन, हां, जे हां. कदाचित स स समावेशक असेल सगळ्या बरं, गोष्टींचं. बरं. तर मला असं वाटतं, की अ, आता आपण कॅमेरा समोर आहोत किंवा सोशली हं, आहोत. हं, हं. पण खरं जे काही नातं असतं, बरोबर, नवरा-बायकोचं बरोबर. रिलेशन जे असतं, ती पार्टनरशिप आपल्याला 4 भिंतींच्या आत दरवाजे बंद असताना, जेव्हा कोणीच नसतं, बरोबर. समाज, कुटुंब, मित्र-मैत्रिणी कोणी नसतं, तेव्हा खरं तर ते नातं खरं त्याचा खरेपणा किंवा त्याचं काय व्हॅल्यू आहे, हं, हं, ही हं. तेव्हा आपल्याला कळते क्या बात किंवा है! मला असं वाटतं, की ते खरं नातं आहे. नक्कीच. जगासमोर तर ते आहेच आहे. बरोबर, पण त्याच्या बरोबर. पलीकडे जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, हं. तेव्हा ते काय आहे ना, तर मला असं वाटतं, की ते जितकं जगासमोर किंवा सगळ्या समाजासमोर जितकं फुललेलं आणि छान भरलेलं आहे, त्याच्या दसपट ते त्या 4 भिंतींच्या आतमध्ये भरलेलं कायम क्या असू दे. बात है! वाह! अशी मी प्रॉमिस करतो, की ते बहरलेलं ठेवण्यासाठी, ते छान ताजंतवानं ठेवण्यासाठी म्हणून सगळ्या पद्धतीने, सगळ्या ॲस्पेक्ट्सनी, सगळ्या हं, हं. रिजन्समध्ये हां. मी प्रयत्न करत राहीन. फक्त प्रेम नाही तर भांडण सुद्धा करेन. हो, भांडण पण अर्थात, अरे ते तर पाहिजेच यार. अर्थात. ते तर नाही, पाहिजेच. सगळ्या ॲस्पेक्ट्स म्हणलं म्हणूनच. येस, येस. हां. भांडण त्याचं एक महत्त्वाचं हां. रिझन. भांडण, बरोबर. डिबेट, हो. वादावादी येस. हे झालंच पाहिजे. कारण त्यातनं मग काही होत नाही. तर ते काही असं प्लेन असा प्लेन किती गोड खायचं, सारखं-सारखं गोड काय खायचं? कलेश पाहिजे ना काहीतरी, थोडा तरी कलेश, कलेश पाहिजे, कलेश. कलेश काहीतरी पाहिजे. अमृता काय तुझ्याकडून कोणतं प्रॉमिस असेल? प्रॉमिस आता तो म्हणला तसं अ, अ, खरं तर थोडंसं रागाच्या बाबतीत माझा राग जास्त आहे. म्हणजे हं. पटकन मी चिडते. तर तुला असं का वाटतं हे प्रॉमिस आधीपासून देण्यात आलं आहे म्हणून तू असा हसलाय? जे अजूनपर्यंत कमी झालं असेल, पण नाहीच नाही. पण मी असं म्हणतच नाहीये. मी असं म्हणतच नाहीये, की मी रागावणार नाहीये. हां, अय्यो! पण बघितलं का? हां. पण आता तो जसं म्हणला, की खरं आहे आत्ता तर इतकं सगळं खोटं जग बरोबर. आणि अगदी खरं सांगायचं तर ज्या क्षेत्रातच मुळात आम्ही काम हं, करतो. हं, हं, हं. खोटं काहीतरी सादर करूनच आम्ही येत असतो ना, तर येस, ते येस. तिथे सोडून घरात आल्यानंतर एक पार्टनर म्हणून, एक कपल म्हणून एकमेकांसाठी जे काही लागतं, ते एकमेकांना सतत देत राहणं इमोशनली, मेंटली आणि त्याने जे आज प्रॉमिस ठरवलंय, त्या प्रॉमिसला कृतीत आणण्यासाठी मी नक्कीच माझ्याकडून प्रयत्न प्रयत्न करत करशील. राहीन. कारण प्रॉमिसेस खूप होतात रे. आपण बरोबर, स्वतःला कितीतरी प्रॉमिसेस देत असतो आणि आपण कितीतरी वेळा स्वतःला पण फसवत असतो. बरोबर. पण मला असं वाटतं जेव्हा आपण ॲक्शन त्यावर घेतो ना, हं, हं. तर ती ॲक्शन खूप महत्त्वाची आहे. क्या बात है! त्यामुळे जर मी शुभंकरला हे सांगत असेन, तर त्याच्यावर काय काय ॲक्शन घ्यायची, तर ती मी नक्कीच या वर्षापासून घेत राहीन. जे कदाचित माझ्याकडनं पण राहिलं असेल हं. गेल्या वर्षात किंवा आम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यापासून. पण ते मी माझ्याकडनं प्रकर्षाने करेन. क्या बात है! नाही खरंच खूप भारी वाटतंय. बरं तर इथेच थांबतो मी. हो. कारण का ना ते खूप वाढत गेलं ना तर ते कंटाळवाणं आणि नंतर मग ना जसं तू बोललीस, की आम्ही ना फेक वागतच असतो तिकडे मालिकेमध्ये नंतर इकडे येऊन मग इथे थांबलेला पाहिजे असं मला वाटतं. नाही, नाही. कारण का काही हे काही गोष्टी अर्धवट राहिल्या तर पुढच्या भेटीला महत्व आहे. येस परत सगळ्यात परत महत्वाचं. आपल्या WhatsAppच्या माध्यमात आम्हाला तर यायचंय या प्लॅटफॉर्मवर. नक्कीच, नक्की नाही. तर खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्या त्याबद्दल येस. आणि हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं कामाच्या गुढीपाडव्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या शुभेच्छा असं बोलायला काही हरकत नाही. येस. खूप गरज आहे. गरज आहे. गरज आहे. तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि धन्यवाद नितीन तुला थँक यू. लेट्सअपच्या सगळ्या थँक यू. टीमला खरंच खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. म्हणजे अर्थात म्हणजे माझ्यासाठी तर आहेच, शुभंकरसाठी आहे, पण हिंदू नववर्षाचा सण आणि जो आमच्या इतक्या छान पॉडकास्टने होतोय. येस. अ, म्हणजे ती गुढी उभारली जातीये. येस, येस. हे असे आशीर्वाद आणि असे प्रेम कायम राहू द्या आमच्या नक्कीच, सोबत. नक्कीच, नक्कीच. म्हणजे ह्याची आम्ही कायम जाणीव ठेवू, की आपल्यासोबत
ही सगळी मंडळी आहेत आणि हं. आपल्याला बरंच काम करायचं आहे. करायचं. नक्कीच, नक्कीच. आणि आम्हाला सुद्धा आवडेल फक्त या निमित्ताने नाही, सणाच्या निमित्ताने नाही, तर हो, तुमच्या नक्कीच. कामाच्या निमित्ताने आम्हाला तुम्हाला अरे नक्कीच, भेटायला नक्कीच. आवडेल. फक्त नक्कीच. सणाच्या निमित्ताला तर आपण भेटूच भेटू, पण जेव्हा कामाच्या निमित्ताने भेटतो ना, तर एक वेगळी एनर्जी असते, एक वेगळे विचार असतात डोक्यामध्ये. खरंय. तर पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद आणि तुम्हाला दोघांना पॉवर कपलला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू, थँक थँक यू. यू. थँक यू सो मच.